नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्नेहांकिता। सविस्तर बातम्यांपूर्वी टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। जिंकून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी देत महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे निवडणूक लढवू। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय। सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्यांना विशेष निवारा व्यवस्थेत ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश। सत्तावीस मार्च पूर्वी केशवराव भोसले नाट्यगृह खुलं करू, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं रंगकर्मींना आश्वासन। पुण्यातील जमीन घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी। आणि टीईटी सक्तीविरोधातील उद्याच्या मोर्चात शिक्षकांनी सहभागी व्हावं, जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचं आवाहन। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। सर्वोच्च न्यायालयात आज भटक्या कुत्र्यांबाबत सुनावणी झाली। यावेळी न्यायालयानं शैक्षणिक संस्था, रुग्णालय, क्रीडा संकुल, बस स्थानक, रेल्वे स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवून त्यांना विशेष निवारा व्यवस्थेमध्ये ठेवा असा आदेश दिलाय। तसंच निवारा व्यवस्थेत ठेवण्याअगोदर त्या कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्याची सूचना न्यायालयानं दिली आहे। स्थानिक प्रशासनानं याची अंमलबजावणी करावी असंही न्यायालयानं बजावलंय। 8 आठवड्यानंतर म्हणजेच 13 जानेवारी 2026 रोजी केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं प्रशासनाला दिलेत। गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांचा मुद्दा चर्चेत आहे। भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात देशात विविध ठिकाणी झालेल्या जीवितहानीमुळे भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाची सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा गांभीर्यानं दखल घेतली आहे। या संदर्भात सविस्तर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं आज याबाबत महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। शैक्षणिक संस्था, रुग्णालय, क्रीडा संकुल, बस स्थानक, रेल्वे स्थानक यासह सार्वजनिक ठिकाणी वावर असणाऱ्या भटक्या कुत्र्यांना त्यांच्यासाठीच्या विशेष निवारा व्यवस्थेमध्ये ठेवा असा आदेश न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती NV अंजारिया यांच्या खंडपीठानं दिलाय। निवारा व्यवस्थेमध्ये ठेवण्याअगोदर कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करण्याची सूचना न्यायालयानं दिली आहे। स्थानिक प्रशासनानं याची अंमलबजावणी करावी असं न्यायालयानं बजावलंय। येत्या 2 आठवड्यांमध्ये अशा सार्वजनिक ठिकाणांची यादी प्रशासनानं तयार करावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी असंही न्यायालयानं सांगितलंय। 8 आठवड्यानंतर म्हणजेच 13 जानेवारी 2026 रोजी केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं प्रशासनाला दिलेत। दरम्यान ज्या ठिकाणाहून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांचं निर्बीजीकरण केलं जाणार आहे त्यांना पुन्हा त्या भागात सोडू नये असे निर्देश न्यायालयानं दिलेत। कोल्हापुरातील रंगकर्मींनी कलाविष्कार सादर करत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधणारं आंदोलन केलं होतं। अखेर या आंदोलनाची दखल घेत महापालिकेनं येत्या 27 मार्च पूर्वी नाट्यगृह जनतेसाठी खुलं करण्याची ग्वाही दिली आहे। आज खासदार शाहू महाराज छत्रपतींच्या अध्यक्षतेखाली नाट्यगृहाच्या कामांबाबत बैठक झाली। संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या रखडलेल्या कामावरून रंगकर्मींनी अनोखं आंदोलन केलं होतं। या आंदोलनानंतर आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली आमदार राजेश क्षीरसागर, प्रशासक के मंजुलक्ष्मी, महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार, रंगकर्मी, सामाजिक कार्यकर्ते आणि हेरिटेज कमिटीचे सदस्य यांची नाट्यगृहात बैठक झाली। या बैठकीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी कामाच्या सद्यस्थितीची माहिती दिली। यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी सध्याचं काम समाधानकारक झालं असून चांगलं काम व्हायचं असेल तर थोडा वेळ लागणार असल्याचं सांगितलं। आमदार राजेश क्षीरसागर यांनी शासन नाट्यगृहाला वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत आहे,
यापुढे देखील लागेल ती मदत करून काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितलं. शहर अभियंता रमेश मस्कर यांनी आगीनंतर मलबा काढायला वेळ लागल्यामुळं आणि पावसामुळं बांधकाम करायला वेळ लागल्याचं सांगितलं. रंगकर्मींच्या सूचनांचं पालन करून लवकरात लवकर काम पूर्ण करून घेऊ असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी पहिल्या टप्प्याचं काम 30 नोव्हेंबरपर्यंत, दुसऱ्या टप्प्याचं काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करून 27 मार्चपूर्वी नाट्यगृह जनतेसाठी खुलं करण्यात येईल असं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं. जो पहिला टप्प्याचं काम आहे आणि त्यांचं काम सध्या सुरू आहे, त्यांना नोव्हेंबर 20 पर्यंत आपण टार्गेट दिलेले आहे. त्यांना ऑलरेडी आपण एक लीगल नोटीस पण इश्यू केलेली आहे. तो कॉन्ट्रॅक्टर पण आज उपस्थित आहे. तर कुठलाही परिस्थितीत आपण फर्स्ट फेजचे काम नोव्हेंबर 20 पर्यंत पूर्ण करणार आणि सेकंड फेजचे काम पण वेगाने सुरू आहे. आणि जो दुसरा टप्प्याचे काम आहे तो खासबागचे स्टेज आणि स्टेजच्या पाठीमागे जे चेंजिंग रूम्स आणि टॉयलेट्स आहे त्याच्यामध्ये आहे आणि हे काम आपल्याला डिसेंबरमध्ये पूर्णपणे पूर्ण करून आपल्याला हँडओव्हर करून घेणार आहे. तिसरा आणि 14 टप्प्याचे काम हा गोदरेज कंपनीकडे आहे आणि पूर्ण अकोस्टिक्स आणि हा रंगमंच आणि त्यांचे सर्व ड्रेपरी हा सगळे काम त्यांच्याकडे आहे आणि हा काम पण पूर्ण करून मार्च 27 पर्यंत आम्हाला जागतिक रंगभूमी दिवसात हा हँडओव्हर करा असा सर्व कलाकारांच्या आग्रह आहे आणि आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर्स आणि कन्सल्टंट्स आणि महानगरपालिकेच्या वतीने पण त्याच्यासाठी पूर्णपणे आपण प्रयत्न करू. आणि आज एक नवीन ऑफिस पूर्णपणे आमचे एक जेई इथे 24 तास बसणार आहे आणि डेडिकेटेड केशवराव भोसलेच्या कामासाठीच आपण इथे एक ऑफिसच्या स्थापन केलेली आहे. अभिनेते आनंद काळे यांनी रखडलेलं काम मार्गी लावण्याकडे महापालिकेचे अधिकारी ठेकेदार लक्ष देत नसल्यानं आंदोलन करावं लागल्याचं सांगितलं. की 3-3 महिने झाले तरी इथे कामच होत नाही आहे किंवा माणसंच कामाला नाही आहेत असं नको. हे आम्हालाही माहिती आहे की ते एका वर्षात होणार नव्हतं, पण आम्ही मुद्दाम धरून ठेवलेलं होतं की 1 वर्षात आम्हाला पाहिजे तर कुठेतरी 1.5 वर्ष 2 वर्षामध्ये ते थिएटर आम्हाला उपलब्ध करून मिळेल. त्याच्या क्वालिटीच्या संदर्भात म्हटलं तर आता प्रसादी आहे, किरणी आहे, आमच्यातलं कोण ना कोणतरी सुनील आहे, प्रत्येक दिवशी कोण ना कोणतरी आमचं इथे उपस्थित आहे आणि त्याचे जे काही अपडेट आहेत ते ग्रुपवरती टाकले जातात. हे सगळं आंदोलन करण्यामागे जे दादांनी सांगितलं की दरवेळेला आंदोलन करावं लागतं असे भाव नाही आहेत. कुठल्याही गोष्टीमध्ये ते आडवं पडून बंद करायचं हेही नाही आहे. आम्ही उलट सगळ्यांना सांगतोय की कुठले तरी मागचे मुद्दे काढून रिव्हर्स गिअर टाकून त्याला खीळ बसवू नका. पुढे जात राहूया, काही गोष्टी पुढे मागे होतील, दॅट इज ओके, पण लवकरात लवकर रंगमंच आम्हाला वापरण्यासाठी मिळावा एवढी एकच आमच्यातली भावना आहे. आमचे काहीही गैरसमज नाही आहेत किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल खूप मोठा आक्षेप नाही आहे. फक्त लवकरात लवकर आणि ज्या रिक्वायरमेंट आहेत, ज्या क्वालिटीच्या गोष्टी अपेक्षित आहेत, जे आत्ता बाहेर चालू आहे त्या पद्धतीनं आम्हाला करून मिळावं एवढीच आमची भावना आहे. ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा तपास झाला का, झाला असेल तर आगीची कारणं जाहीर करा आणि तपास झाला नसेल तर या दुर्घटनेची पुनरावृत्ती झाली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी निरुत्तर झाल्या. तो पुनरावृत्तीची तुम्ही पाळणार. यामुळं एकदा तुम्ही मुदत घ्या आणि या मुदतीमध्ये एकदा जनतेला सांगा किंवा ह्या कारणास्तव आलं किंवा याचं कारण आम्ही शोधू शकलो नाही हे तुम्ही डिक्लेअर करा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीच्या कामाला वेळ लागतोय हे खरं असलं तरी चांगल्या कामासाठी गडबड करून चालणार नाही असं सांगितलं. यावर रंगकर्मींनी दर्जेदार कामासाठी वेळ द्यायला हरकत नाही, पण 3 महिने काम बंद राहणं हे चुकीचं असल्याचं सांगितलं. प्रजासत्ताक सामाजिक संघटनेचे दिलीप देसाई यांनी छताची उंची नेमकी कुणी कमी करायला लावली याबाबत ठेकेदारांनी खुलासा करावा अशी मागणी केली. हेरिटेज कमिटी सदस्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट, थर्ड पार्टी ऑडिट यासह विविध तांत्रिक बाबींबाबत महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांना माहिती विचारली.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, बाबा पार्टे, माजी महापौर ॲडव्होकेट महादेवराव अडगुळे, आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, बाळ पाटणकर, राष्ट्रवादी पवार गटाचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, प्रसाद जमदग्नी, किरणसिंह चव्हाण यांच्यासह हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि रंगकर्मी उपस्थित होते. सेवेतील सर्व शिक्षकांना TET सक्ती विरोधात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध शिक्षक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या मूक मोर्चात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांनी सहभागी व्हावं असं आवाहन शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं करण्यात आलं. शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार फेब्रुवारी 2013 पासून शिक्षक होण्यासाठी TET अनिवार्य करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या शिक्षक भरती या नियमबाह्य आधारे झाल्या. मात्र 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना ही अट लागू नव्हती. आता सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षकांना सुद्धा TET अनिवार्य असल्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे 5 राज्यांनी या निर्णयाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्यानंही अशाच पद्धतीनं पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक संघटनांच्या वतीनं होतीये. याबाबत कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं विविध शिक्षक संघटनांची गुरुवारी मुख्याध्यापक संघात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिक्षकांनी TET सक्तीला विरोध करत राज्य शासनावरही कडाडून टीका केली. सेवेतील सर्व शिक्षकांना TET सक्तीविरोधात महाराष्ट्र शासनानं सुद्धा पुनर्विचार याचिका दाखल करावी. या मागणीसाठी 8 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन शिक्षक नेते दादासाहेब लाड यांनी केलंय. शिक्षकांच्या वरती हा फार मोठा अन्याय होणार आहे. खरं तर प्रत्येक शिक्षक नोकरीत लागताना ते DED असतील किंवा BED असतील, शासनानं दिलेल्या पात्र परीक्षा देऊन ते पात्र होऊन नोकरीत लागलेले आहेत आणि परत आणि ही TETची परीक्षा त्यांच्यावरती लादणं हे अत्यंत अन्यायकारक आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टानं दिलेला आदेश आहे आणि म्हणून या आदेशाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार यावरती करावा. यासाठी उत्तर प्रदेश, तेलंगणा, केरळ, मेघालय, उत्तराखंड असे 5 राज्य सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. खरं तर आमच्या महाराष्ट्र शासनानं देखील ही पुनर्विचार याचिका दाखल करणं नितांत गरजेचं होतं, परंतु ती दाखल केलेली नाही. मग आपल्याला राज्य शासनाला हे या मोर्चातून सांगायचं आहे आणि हा मोर्चा मूक मोर्चा असणार आहे आणि आपल्याला हे सांगायचं आहे की TET आम्हाला बंधनकारक आमच्या शिक्षकांना करू नका. यासाठी हा मूक मोर्चा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व संघटनांचे प्रतिनिधी या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा ही माझी आपणास कळकळीची विनंती आहे. या मोर्चाच्या माध्यमातून मार्च 2024चा संच मान्यतेचा अन्यायकारक निर्णय रद्द करावा, शिक्षण सेवक पद कायमचं रद्द करावं, वस्ती शाळा शिक्षकांची सेवा मूळ रुजू तारखेपासून गृहीत धरावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी आदी मागण्याही करण्यात येणार आहेत. बैठकीला शिक्षक नेते भरत रसाळे, खंडेराव जगदाळे, CM गायकवाड, प्रसाद पाटील, राजेंद्र कोरे, बबन केकरे, मनोज माळवदकर, श्वेता खांडेकर, संतोष आयरे, सुनील पोवार, रणजित सूर्यवंशी, मनोज रणदिवे, RD पाटील, मनोहर जाधव आदी उपस्थित होते. स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येक भारतीयाच्या मनात क्रांती ज्योत प्रज्वलित करणाऱ्या वंदे मातरम या बंकिमचंद्र चटर्जी यांच्या रचनेला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आज हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकारातून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिकरित्या वंदे मातरमचं गायन करण्यात आलं. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम या देशभक्तीपर गीतरचनेला आज 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आज कोल्हापुरात हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामूहिक वंदे मातरम गायन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
सकाळी 11 वाजता विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिकपणे वंदे मातरम गायन कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी हिंदू एकताचे शहराध्यक्ष गजानन तोडकर, नंदकुमार घोरपडे, प्रशांत पाटील, शिवानंद स्वामी, विकास जाधव, वंदना बबलवार, अनिरुद्ध कोल्हापुरे, दिलीप भिवटे, रामभाऊ मेथे आदी उपस्थित होते. कोल्हापूर महापालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि पंचगंगा रुग्णालय या दोन महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये निर्जंतुकीकरणाचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या रुग्णालयांमधील काही विभाग काही दिवसांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे रुग्णांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सेवा घ्यावी असं आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातील प्रसूतिगृह आणि पंचगंगा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या निर्जंतुकीकरणाचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई फुले रुग्णालयातील प्रसूतिगृह शनिवारी 8 नोव्हेंबरपासून सोमवारी 10 नोव्हेंबरपर्यंत 3 दिवस बंद राहणार आहे. तसंच पंचगंगा रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभाग 8 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच 9 दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. ओपीडी विभाग मात्र या काळात सुरू राहणार आहे. रुग्णांनी अत्यावश्यक सेवांसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाशी संपर्क साधावा असं आवाहन पंचगंगा रुग्णालयाच्या डॉक्टर विद्या काळे यांनी केलंय. पंचगंगा रुग्णालय कोल्हापूर महानगरपालिकेचे जे आहे प्रसूतीसाठीचे रुग्णालय यांचं ऑपरेशन थिएटरचे निर्जंतुकीकरण करण्याचे काम सुरू आहे. तरी 8 तारखेपासून 16 तारखेपर्यंत ऑपरेशन थिएटर बंद राहणार आहे. खरं इतर सर्व सेवा पंचगंगा रुग्णालयात सुरू राहतील. ओपीडी सुरू राहील, नाव नोंदणी सुरू असणार आहे, नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे. तरी ज्या पेशंटला सिझेरियन लागेल अशा पेशंटला आम्ही CPR हॉस्पिटल येथे रेफर करणार आहोत. तसे वरिष्ठ कार्यालयालाही आम्ही कळवलेले आहे. आणि सदर कालावधीत पेशंटली डायरेक्टली CPRला न जाता पहिल्यांदा पंचगंगा रुग्णालयात यावे, डॉक्टर तपासतील आणि ज्यांना सीझर लागेल तेच फक्त CPR हॉस्पिटल येथे रेफर होतील. तरी महापालिकेच्या या निर्जंतुकीकरण मोहिमेमुळे रुग्णांना होणारा संसर्गाचा धोका कमी व्हायला मदत होणार आहे. कोल्हापूर पोलीस दलानं जिल्ह्यातील विविध आखाड्यांमध्ये आणि जिममध्ये सराव करणारे कुस्तीपटू आणि जिम ट्रेनर यांच्या ओळखीची पडताळणी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. समितीच्या शिष्टमंडळानं गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांना या मागणीचं निवेदन सादर केलंय. कुस्ती पंढरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात अनेक परप्रांतीय कुस्तीपटू सरावासाठी राहत आहेत. अलीकडच्या काळात अनेक जिममध्ये परप्रांतीय ट्रेनरसुद्धा कार्यरत आहेत. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर परप्रांतातून कोल्हापुरात आलेले कुस्तीपटू आणि जिम ट्रेनर यांच्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी पोलीस दलानं विशेष मोहीम राबवावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे. या पडताळणीतून कुणाची संशयास्पद पार्श्वभूमी असेल तर ती उघड होईल असं समितीनं गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद केलंय. निवेदन सादर करताना अभिजित पाटील, आनंदराव पवळ, कविराज कबुरे, राजेंद्र तोरसकर, महेश पोवार, अजय सोनवणे, सुरेश जाधव, स्वप्नील पोवार आदी उपस्थित होते. कोल्हापूरच्या पूर्वा प्रवीण कोळेकर हिनं दुबईमध्ये झालेल्या इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावलाय. तिच्या या यशानं कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा धुरा खोवला गेला असून तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होतोय. अबॅकस हे प्राचीन गणिती साधन आहे ज्याचा वापर करून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यासारखी गणितीय प्रक्रिया केली जाते. यामुळे गणितीय गणना आणि मानसिक क्षमता सुधारायला मदत होते. दुबईत 30 ऑक्टोबर रोजी इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा झाली. यामध्ये एकूण 18 देशांच्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. भारतातून जवळपास 200 स्पर्धक यामध्ये सहभागी झाले होते. यात गट नंबर 17मध्ये कोल्हापूरच्या पूर्वा प्रवीण कोळेकर हिनं प्रथम क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेत 10 मिनिटांसाठी 200 प्रश्न असतात. पूर्वानं यापैकी 195 प्रश्न सोडवून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय. कोल्हापुरात आल्यानंतर पूर्वाचं जल्लोषी स्वागत करण्यात आलं. यापूर्वी तिनं 2 वेळा राष्ट्रीय पातळीवर, 2 वेळा राज्यस्तरावर आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलाय. यापुढे सुद्धा तिच्या पंखांना असंच बळ देऊ अशी ग्वाही देत पूर्वाचे वडील प्रवीण कोळेकर यांनी पूर्वा यापुढे सुद्धा यशस्वी होत राहील असा विश्वास व्यक्त केलाय. आधी सुरुवातीला 2 वेळा राष्ट्रीय स्तरावरती
प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. यातूनच तिची आंतरराष्ट्रीयमध्ये निवड झालेली आहे आणि अबॅकस बरोबरच तिचे मॅथलेट म्हणून आता यंदाच्या वर्षीच तिचा राज्यामध्ये 4था क्रमांक बसलेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत बसण्याची तिला उत्सुकता फार असते. त्यामुळे मला माझ्या मुलगीचा फार अभिमान आहे. बरं, इथून पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा तिला पुढच्या वर्षी त्याचं तैवानला जायचं प्लॅनिंग आहे की बाबा ॲबॅकसमधून मला तैवानमध्ये जे परीक्षा होणार आहेत त्यात मी जाणार. त्यामुळे आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो की बाबा पुढच्या वर्षी जूनच्या परीक्षेची ती आत्ता तयारी करत आहे. पुढच्या वर्षी परीक्षा ज्यावेळेस मॅडम घेतील निश्चितच ती याच्यामध्ये पहिला क्रमांक घेऊन घेणं यात काही शंका राहणार नाही. पूर्वाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील या यशासाठी मास्टर ॲबॅकस अकॅडमीच्या सुनीता गजरे यांचं मार्गदर्शन लाभलं. त्याचबरोबर आई स्नेहा, वडील प्रवीण आणि कोळेकर कुटुंबियांनी तिला प्रोत्साहन दिलं. आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. मत चोरी करून बनलेल्या सरकारची जमीन चोरी. मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल. धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिलेली. 2.5 कोटींची डील. मनोज जरांगेंचा धक्कादायक आरोप. माझी आणि त्यांची एकदा नार्को टेस्ट करा. जरांगे यांच्या आरोपाला धनंजय मुंडेंचं उत्तर. अजित पवारांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा. पार्थ पवार जमीन प्रकरणी चौकशी निष्पक्ष कशी होणार? अंबादास दानवे यांचा सवाल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिंकून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी देत महाविकास आघाडी म्हणून एक संघपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची अजिंक्यतारा कार्यालयात बैठक पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार सतेज पाटील यांनी काही ठिकाणी आघाडीचं चिन्ह वापरून तर काही ठिकाणी पक्षाच्या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल असं सांगितलं. सध्या प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊया असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. माजी खासदार विनायक राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढा असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याचं नमूद केलं. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून दूर करण्यासाठी या निवडणुकीत एकत्रित लढणं निर्णायक ठरणार असल्याचंही माजी खासदार राऊत यांनी सांगितलं. आमदार सुनील प्रभू यांनी आघाडीतील सर्व घटकांनी परस्परांमध्ये समन्वय साधून उमेदवार निश्चित करून निवडणुका जिंकण्यासाठी एकजूट कायम ठेवावी असं आवाहन केलं. माजी आमदार राजीव आवळे यांनी पक्षापेक्षा आघाडीला प्राधान्य देऊन सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा घेणं आणि एकसंघपणे लढणं गरजेचं आहे असं सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही पाटील यांनी आता महाविकास आघाडीच्या छत्राखाली एकजूट दाखवणं आवश्यक आहे. राज्यातील नेत्यांनी वारंवार जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा असं आवाहन केलं. या बैठकीत शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष RK पोवार, कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांच्यासह घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केली. या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या नेत्यांनी निवडून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी निश्चित करण्यात येईल असा निर्णय घेतला. या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख उपनेते अरुण दुधवडकर, प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील, उपनेते संजय पवार, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, वैभव उगळे, शहर प्रमुख सुनील मोदी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, उद्योजक आनंद माने, राज्य सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, मधुकर रामाणे, सुभाष
सुभाष बुचडे, दुर्वास कदम, माजी नगरसेविका भारती पोवार, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, शिवसेनेचे अवधूत साळुखे, विराज पाटील, नावेद मुल्ला, सुनील शिंदे, संजय चौगुले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निरंजन कदम, रावसाहेब भिलवडे आदी उपस्थित होते. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील 40 एकर सरकारी जमीन खरेदी घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते. या जमीन घोटाळ्यात केवळ सरकारी अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव माजी खासदार विनायक राऊत यांनी आज कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यात आमदार खासदार नसताना नगरपालिका नगरपंचायत निवडणुका लढवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून शेकडो उमेदवार इच्छुक असल्याचं त्यांनी सांगितलं. कोल्हापुरात विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी काँग्रेसला सर्वतोपरी मदत केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसनं शिवसेना ठाकरे गटाला सहकार्य करावं अशा कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचं त्यांनी सांगितलं. नियमबाह्य पद्धतीनं पुण्यातील कोरेगाव पार्कमधील सरकारी जमीन खरेदी घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी माजी खासदार राऊत यांनी केली. जर एकनाथ खडसेंना तडफडून त्यांना वाळीत टाकलं जातं, त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि खुद्द अजित पवारांचा सुपुत्र तो एवढं मोठं घोटाळा महाघोटाळा म्हटलं पाहिजे, अजून काही शब्द असेल तर सांगा सर. महाघोटाळा आणखी एवढा केला जातो आणि त्यांच्यावर कोणती कारवाई केली जात नाही. खरं म्हणजे अजित पवारांनी स्वतःची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं आणि चौकशी समितीला सामोरं जाणं ही आत्ताची गरज आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. माजी खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली. हा घोटाळा जो आहे हा सत्तेतल्या इतर दोन पक्षांपैकी एका पक्षाने काढलेला आहे. आता सध्या असं झालेलं आहे, शिंदे गटाचे भ्रष्टाचार बाहेर काढायचं काम भाजप करते, भाजपाचं घोटाळे बाहेर काढायचं काम अजित पवार करते आणि अजित पवारांचा घोटाळे बाहेर काढायचं काम पुन्हा शिंदे गट करते आणि घोटाळे बाहेर आले की त्याच्यावर चौकशी समिती नियुक्त करायचं काम देवाभाऊ फडणवीस करतायत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष एकमेकाच्या तंगड्या खेचायचं काम करतात. लवकरच त्यांचं विसर्जन हो ही जगदंबेकडे प्रार्थना. जमीन घोटाळ्यावरून एकनाथ खडसेंना वाळीत टाकलं जातं, त्यांच्यावर कारवाई केली जाते. मात्र अजित पवारांचा पुत्र महाघोटाळा करतो आणि त्याच्यावर कोणतीच कारवाई का होत नाही असा सवाल उपस्थित करत केवळ सरकारी अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवलं जाते अशी टीकाही राऊत यांनी केली. पत्रकार परिषदेला आमदार सुरेश प्रभू, उपनेते अरुण दुधवडकर, उपनेते संजय पवार, पक्षाचे प्रवक्ते नितीन बानुगडे पाटील, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहर प्रमुख सुनील मोदी आदी उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इचलकरंजी इथं कारवाई करत गुटखा साठा करणाऱ्या वसीम तांबोळी याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 1,71,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त केलाय. इचलकरंजीतील इंदिरानगर परिसरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी इंदिरानगर परिसरात छापा कारवाई करत गुटखा साठा करणाऱ्या वसीम तांबोळी याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1,71,000 रुपयांचा गुटखा साठा जप्त केलाय. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, अंमलदार वैभव पाटील, महेश पाटील, विशाल चौगुले, संतोष बर्गे, राजू कोरे, सागर चौगुले यांनी ही कारवाई केली. इचलकरंजी लगतच्या शहापूरमधील तलाठी गणवेश विष्णुपंत सोनवणे आणि कोतवाल नेताजी केशव पाटील यांना गुरुवारी सायंकाळी अँटी करप्शननं 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडलंय. आज या दोघांना न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले तालुक्यातील शहापूरचा तलाठी गणेश विष्णुपंत सोनवणे आणि कोतवाल नेताजी केशव पाटील यांनी एका व्यक्तीकडून वडिलांचे नाव गट नंबर 729 मधील 712 पत्रकात नोंद करण्यासाठी 25,000ची लाच मागितली होती.
दरम्यान या प्रकरणी तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार अँटी करप्शननं सापळा रचत गुरुवारी सायंकाळी तक्रारदाराकडून 10,000ची लाच घेताना तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील या दोघांना रंगेहात पकडलं. या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. आज या दोघांना न्यायालयानं 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर या प्रकरणी अधिक तपास करतायत. विषबाधेनं मयत झालेल्या मेंढ्याचं मटण विक्री केल्याप्रकरणी पेठवडगाव पोलिसांनी 4घांना अटक केली आहे. न्यायालयानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. गुरुवारी 6 नोव्हेंबरला हातकणंगले तालुक्यातील अंबप इथल्या सतीश सर्जेराव हिरवे यांच्या 20 मेंढ्या विषबाधेनं मृत झाल्यात. मेंढपाळ सतीश हिरवे आणि सुहास हिरवे यांनी वाठार इथल्या सागर भोपळे यांना यातील 2 मृत मेंढ्या आणि कोडोलीतील जमीर इनामदार यांना 3 मेंढ्या विकल्या होत्या. भोपळे आणि इनामदार यांनी मृत मेंढ्यांच्या मटणाची विक्री करून ग्राहकांना फसवले. याबद्दलची माहिती मिळताच पेठवडगाव पोलिसांनी सागर भोपळे आणि जमीर इनामदार यांना ताब्यात घेऊन मटण विक्री केलेल्या ग्राहकांकडून मटण परत घेतलं. मेंढपाळ सतीश हिरवे आणि सुहास हिरवे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. या 4घांविरोधात पेठवडगाव पोलिसात गुन्हा दाखल करत त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. या 4घांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गेल्या 27 वर्षापासून कोल्हापूर शहराची ओळख बनून राहिलेली तावडे हॉटेल परिसरातील स्वागत कमान आज इतिहास जमा झाली. ही कमान धोकादायक स्थितीत उभी असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांमधून व्हायरल झाल्यानंतर या ठिकाणी नव्यानं कमान उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं महापालिकेनं गुरुवारी रात्री ही कमान जमीनदोस्त केली आहे. गेल्या 27 वर्षांपासून उभी असलेली कोल्हापूरची स्वागत कमान मोडकळीला आली होती. या ठिकाणी नव्यानं कमान उभारण्यासाठी निधी मंजूर झाल्यानं गुरुवारी रात्री गेल्या 27 वर्षांपासून कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागत करणारी 43 फुटी स्वागत कमान अखेर इतिहास जमा करण्यात आली. 1 महिन्यापूर्वी या कमानीच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी कमानीची पाहणी केली. त्यानंतर स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांच्याकडून कमानीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. त्यामध्ये कमान धोकादायक असल्याचं निष्पन्न झाल्यानं गुरुवारी रात्री महानगरपालिकेच्या यंत्रणेनं ही कमान पाडली. कमानीच्या पाडकामामुळं गुरुवारी रात्री 10 वाजल्यापासून या ठिकाणची वाहतूक अन्य मार्गानं वळवण्यात आली होती. पाडकाम पूर्ण झाल्यानंतर पहाटेपासून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान कमान पाडण्याचं काम सुरू असताना बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गोकुळ दूध संघ, NDDB मृदा तसंच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून राबवण्यात येणाऱ्या गोबर से समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजनेचा 3रा टप्पा सुरू होतोय. सन 2025-26 या वर्षासाठी 5,000 नवीन बायोगॅस युनिट मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी दिली आहे. गोकुळ दूध संघ, NDDB मृदा तसंच सिस्टीमा बायो यांच्या संयुक्त सहकार्यातून गोबर से समृद्धी कार्बन क्रेडिट बायोगॅस योजना राबवली जाते. यापूर्वीच्या 2 टप्प्यांमध्ये गोकुळनं 7,200 दूध उत्पादक कुटुंबांपर्यंत बायोगॅस पोहोचवला. या माध्यमातून महिला उत्पादकांना 24,80,00,000 रुपयांचं अनुदान प्राप्त झालं असून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंपाकासाठी स्वस्त, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त इंधन उपलब्ध झालंय. आता या योजनेचा 3रा टप्पा सुरू झाला असून सन 2025-26 या वर्षासाठी 5,000 नवीन बायोगॅस युनिट मंजूर झाल्याची माहिती गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांनी दिली. नव्या टप्प्यातील बायोगॅस मॉडेलमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्यात. त्यानुसार आधुनिक चार्जिंग लाईटर, शेण ढवळण्यासाठी मिक्सिंग टूल, अतिरिक्त सेफ्टी व्हॉल्व्ह आणि पुनर्वापर करता येणारा फिल्टर यांचा समावेश करण्यात आला आहे. GSTमध्ये कपात झाल्यामुळं बायोगॅस युनिटच्या किमतीतही घट झाली आहे. 2 घनमीटर क्षमतेच्या बायोगॅस युनिटची किंमत 41,260 रुपये असून अनुदानानंतर केवळ 9,366 रुपये उत्पादकानं भरणं आवश्यक आहे. बायोगॅसचं स्वयंपाकघरापासूनचं अंतर 150 फुटांपेक्षा जास्त असल्यास बूस्टर पंपासाठी 1,500 रुपये भरावे लागणार आहेत. या योजनेमुळं गॅस सिलेंडरवरील वार्षिक 15,000 ते 18,000 रुपयांची बचत होत असून बायोगॅसमधून बाहेर पडणारी बायोस्लरी सेंद्रिय खत म्हणून वापरल्यानं खतांवरील खर्चात 30 ते 50% बचत होतीये.
त्यामुळे सेंद्रिय शेतीला चालना मिळाली असून पर्यावरणपूरक शेती प्रणालीचा प्रसार होतोय. गोकुळकडून या योजनेबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं असून कोल्हापूर जिल्हा तसंच सीमा भागातील गोकुळशी संलग्न प्राथमिक दूध संस्थांचे उत्पादक या योजनेसाठी पात्र आहेत. गोबर से समृद्धी ही केवळ ऊर्जा निर्मिती नव्हे तर शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीची नवी दिशा आहे. प्रत्येक दूध उत्पादकानं या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केलंय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. जिंकून येण्याची क्षमता या निकषावर उमेदवारी देत महाविकास आघाडी म्हणून एकसंघपणे निवडणूक लढवू. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय. सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण आणि लसीकरण करून त्यांना विशेष निवारा व्यवस्थेत ठेवा. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. सत्तावीस मार्चपूर्वी केशवराव भोसले नाट्यगृह खुलं करू. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं रंगकर्मींना आश्वासन. पुण्यातील जमीन घोटाळ्याची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राजीनामा द्यावा. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांची मागणी. आणि टीईटी सक्तीविरोधातील उद्याच्या मोर्चात शिक्षकांनी सहभागी व्हावं. जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचं आवाहन. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.